तर आम्ही आज निघालो होतो वरुडच्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये व्हिजिट देण्याकरता, कारण की तिकडे मिळाली होती आम्हाला मस्त एक गुड न्यूज. तुम्हाला पण पुढे शेअर करतेच काय आहे. तर जेव्हा आपण पॅरेंट्स बनतो ना, तो आनंद वेगळाच असतो, तो क्षणच वेगळा असतो, कारण की त्या मेमरीज फॉर एव्हर लास्ट करतात. आणि आता पण विनिशा 2.25 वर्षाची झालेली आहे, तरीही तो क्षण माझ्या डोक्यातून कुठूनही निघालेला नाही आहे. अजूनही मला तिचं खेळणं, तिचं बोलणं असं सगळं कितीही आकर्षित करत असलं तरी तो जो पहिला क्षण होता जेव्हा तिच्या हातात मी हात घेतला होता, तीच मुवमेंट मला सगळ्यात जास्त आठवते. तर सर्वात आधी आम्ही पेशंटसाठी फळं वगैरे घेतले. मी नव्हती बरं का पेशंट, आणि पेशंटला भेटायला आलो, म्हणजेच आमच्या अवंती मॅडमला. तर वरुडचे आमचे फ्रेंड्स आहेत, भरपूर लोकांना माहीत आहे आमचं वरुडला येणं जाणं असतंच. तर त्यांना छानपैकी छोटंसं गोंडूस बाळ झालं होतं. पेढा बघून समजलं असेल काय झालं तर. आणि हे दोघं मित्र बाहेर बसले होते. भरपूर वेळ मी मॅमजवळ बसली. त्यांना थोडा पेन होत होता, त्याच्यामुळे त्या जास्त बोलू शकल्या नाही. फॅमिली मेंबर्ससोबत इंटरॅक्ट वगैरे केलं, त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलं, दोन्ही आजीला नानीला, त्यांना पण अभिनंदन केलं. एवढी आनंदाची गोष्ट झाल्यावर सरांकडून पार्टी तो बनती है. सर म्हणजे यांचे फ्रेंड आहे, मी सरच म्हणते, कारण की ते पण त्यांची अकॅडमी आहे वरुडला, म्हणून ते शिकवतात. तर हे सगळे एकमेकांना सर बोलतात, तर मी पण त्यांना सरच बोलते. मग त्यांच्याकडून पार्टी घेण्याकरता आम्ही निघालो. श्रीकृपावर खूप जास्त गर्दी होती, म्हणून तिथनं उठून परत दुसऱ्या हॉटेलला आलो. इकडे येऊन मस्त भारी टेस्ट होती, विदाऊट रिग्रेट तुम्हाला सांगते. एवढी छान टेस्ट वगैरे सगळंच, ॲम्बियन्स पण छान होता. आणि ना इथे आल्यावर या ताई मला माझ्या फॉलोवर आहेत या भेटल्या. कशाला फॉलोवर वगैरे काही नाही, माझी एक फॅमिलीच आहात तुम्ही सगळे माझ्यासाठी. आणि जेव्हा समोरून येऊन कोणीतरी माझं कौतुक करतं ना, कौतुक करायला खूप दम लागतो बरं का. खूप लोक असतात जे मनातल्या मनातच गोष्टी ठेवतात. कौतुक करणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे, पण तुमच्या या छोट्याशा कौतुकाने म्हणा, एका साध्या कॉम्प्लिमेंटने, कमेंटने तर माझा खूप दिवस बनून जातो. मला आणखीन छान वाटतं की नाही, आणखीन मी असं छान छान कंटेंट तुमच्यासाठी आणून तुम्हाला एंटरटेनमेंट नेहमीच करत राहणार. पण तुम्ही असा सपोर्ट करत राहा. खूप खूप धन्यवाद मनीषाताई तुमचं पण. आणि तिथनं निघालो. मग विनिशा तर झोपून गेली होती. हिवरखेडला मस्त एक पान घेतलं. मला जास्त पान वगैरे काही असं पूर्ण खाल्ल्याने जात, माझ्याकडनं आवडतं पण पूर्ण नाही खाल्ल्या जात. मी थोडंफार पान वगैरे खाल्लं त्यांच्या याच्यातलं आणि निघालो घरी. घरी येताना बघा इतके सारे बॅनर्स होते ना मोर्शीमध्ये लागलेले पूर्ण. आणि आता तर इलेक्शन झालं, आता बघूयात काय रिझल्ट आहे, कसं आहे. तरी तुम्हाला जर वाटत असेल कोण जिंकू शकते वगैरे, तर तशा कमेंट नक्की करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये. चला, जय गजानन माऊली, बाय बाय.